अथक हास्याची प्रभावळ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे घरत गणपती ह्या चित्रपटाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चा शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावर. त्यामुळे आता आपण सज्ज होऊया हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो. त्यांच्यासमोर मी असा विषय टाकतो, त्यांच्यासमोर असं मी त्यांना चुचकारत बोलता करतो आणि नंतर त्यांच्याच बोलण्यात आकडी लावतो. मग ते जे शिलकतात आणि खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात. तर आजचा आपला चर्चेचा विषय शाकाहार की मांसाहार. त्याच्यासाठी आपल्याला शहाणपणा शिकवायला दोन मान्यवर इथे आलेले आहेत. असं बोलावं लागतं. तर मी दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वतःची नसलेली ओळख स्वतःच्या तोंडाने प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कण फेकून माराबा. चेतनाजी नमस्कार. हा, मी अखिल भारतीय आम्ही शाकाहारी जगात भारी संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा वा, क्या बात क्या बात. रोहितजी नमस्कार. हा मी अखिल भारतीय हा आम्ही मांसाहारी त्याला लावत गेले शाकाहारी या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्य माने फ्रॉम सातारा. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण कदम मारी ते स्किट कोण बरं तारी. या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. इथे आपल्या स्टुडिओमध्ये काही मोजके प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत, त्यांचं पण गैर स्वागत आहे बा. नमस्कार तुमच्या सगळ्या कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम हो हो, अरे तू प्रेक्षक म्हणून आलेला आहे ना रे. तू टाळ्या वाजव, 200 रुपये घेऊन घरी जाय. अरे प्रेक्षकांना चेहरा असतो पण त्यांना ओळख नसते, काय ओळख करून देतो तू. तर चर्चेवर आपण येऊया. शाकाहार की मांसाहार, चिकन चिल्ली का गोटेल वांग्याची भाजी, मीठ कबाब का मेथकूट. आधी मी चेतनाजी तुमच्याकडे येतो. तुम्ही मुद्दा मांडा, चर्चेला अशी सुरुवात करा. नक्कीच. सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझा शुद्ध आणि सात्विक नमस्कार. वा, आमचा बी तामशी नमस्कार. मग लाल तांबडा पांढरा तरतरीत एकदम नमस्कार आमचा. मग बोलू का? बोलू द्या ना त्यांना, देतो ना तुम्हाला वेळ. बोला की बोला. हा. नाही, चर्चा सुरू करण्याआधी मला सांगा इथे कोण कोण शाकाहारी आहे? अरे वा, अरे बापरे. हा. क्या बात. हा, सगळे मित्र मला बोलतात अरण्या तू जाम पोरी पटवतोस, तू एक नंबरचा शिकारी आहेस. खाली बस. कळलं मला. शिकारी आणि शाकाहारी यातला फरक न कळणारे प्रेक्षक आज तुम्ही इथे बसवलेले आहेत. आले, सॉरी. मला कळलं. अजून कोणी आहे का शाकाहारी? काकी काके मॅडम म्हणा, मॅडम म्हणा. मॅडम आपण शाकाहारी आहे. काय आहात? शाकाहारी शाकाहारी. हा, म्हणजे संडे आणि वॉन्डे सोडलास ना तर आपण शाकाहारी आहे. आ संडे आणि वॉन्डे म्हणजे संडेला आपण कधी कधी शाकाहारी होतो. समजा दुपारी आपण मटण खाल्लं ना हा. तर रात्री कढी भात खावा लागतो. डायरेक्ट जामा ना एकदम. बसून घे रे भाऊ, बसून घे. त्याला मुळात शाकाहारी नाही म्हणत. शाकाहारी म्हणजे काय? काय? शाक आहार. शाक आहार म्हणजे शाक या शब्दाचा शब्दशः अर्थ काय काय? आहे? वनस्पतीजन्य. म्हणजे वनस्पती किंवा त्यापासून तयार होणारा आहार जे सेवन करतात त्यांना शाकाहारी म्हणतात. मानव हा मूळतः शाकाहारीच. मानव. कोणी सांगितलं? मी सांगते. काहीतरी सांगताय तुम्ही लागा. आ? आमच्याकडे येऊन बघा जत्रेला
मानव म्हणजे लागा निवडून मटण ओढतोय निवडून अर्ध बोकडा संपवतोय घरी. अर्धा बोकड्या हा, मग विषयच नाही जेवाय बसला का नाही सुट्टीच देत नाही. बापरे. नल्ली असती की नाही नल्ली अशी घेणार गडी ओढून खाते. एवढं या जत्रेला तुम्हाला सांगतो तारांबळच झाली त्याची. म्हणजे? गडी नल्ली ओढतोय हा. इनाच काय बाहेर. बापरे दोन्ही हात धरून असं नल्ली धरली का हा. त्यानं मान खाली घातली ओढलं जसं तसं डिश मधलं सगळा रस्सा तोंडात नळीतनं. बापरे कोणाबद्दल म्हणजे पक्क नॉनव्हेज लवर आहे. हो का? लय येडं. कोणाबद्दल बोलताय? मानव कसपटे मी हो ना माझा. अरे मानव म्हणजे मी तुमच्या मेहुण्याबद्दल नाही बोलत आहे हो. हा. मानव मनुष्य प्राणी. हा. ती होय मन आ? ती होय असं मोठ्याने बोललं म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. छान केली बोला नक्कल बरं का? तुम्ही. मुद्दा मांडा मुद्दा. माझा मुद्दा आधी ऐकून घ्या मग रिॲक्ट व्हा. हा. बोला बोला. मनुष्य प्राणी हा शाकाहारीच आहे. हो का? त्याची पचन संस्थाच तशी काय बनवली. नाही काय नाही मनुष्य प्राणी शाकाहारी नाहीच मुळात त्यो. नाहीये? ही शाकाहारी लोकांनी रचलेली डोंग आहे ती तुम्हाला एक मिनिट ढोंगाबिंगा मग म्हणायचं काय म्हणायचं मग? इथे मी माझा मुद्दा अरे ढोंगाबिंगा म्हणायचं. ए, भेंडीची भाजी का बसा. हा? भेंडीची भाजी भेंडीची भाजी हा, मग काय तर भेंडीची भाजी काय नका- शिवी दिल्यासारखं एवढं काय करताय तुम्ही. भेंडी काय शिवी आहे का तरी बरं आहे कॅमेरा आहे म्हणून भेंडी म्हणलोय. हा. बाहेर गावला असतं तर शेंबडे म्हणलो असतो. एक मिनिट शेमडी नाही हे अपमान करताय का माझा. शेमडी बिमडी म्हणू अहो, नका. शामराव, नका ना, असं काय? मला सांगा भेंडी कापल्या होती शिंबडी असती की नाही. हा म्हणजे बुळबुळीत असते असती नाही मग तीच म्हणलं की मी काय वेगळं नाही म्हणलं. नाही रोहितजी तुम्ही जरा थोडासा संयम दाखवा. मी संयमीच आहे ही म्हणते ना शाकाहारी शाकाहारी आहेत. मग जर शाकाहारी आहे त्या ज्वारीचा कडबा खात्याला का या इलॉजिकल बोलताय तो. काय नाही हो बोलू द्या, बोलू उसाची पानं खात्याला का पानं कश त्यातनं बरोबर अगदी रस काढून प्यासा कळतो या 2-2 गलास वाढताय अगदी. हो, हो. हा एवढंच जर शाकाहारी शाकाहारी आहे ना तुम्ही झाडावर चढा आणि पानं तोडून खावा मग. अरे काय बोलताय. काय बोलतोय काय बरोबर हे बघा इतिहासात स्वतः वाचलेलं आहे मी शमराव. बर. स्वतः शेतीचा शोध लागला नव्हता का नाही हा. तेव्हा तुम्हाला सांगतो माणूस येऊ शिकार करूनच जगायचा. हा शिकार करायचं. तीच तुम्ही मोठमोठ्या गुहांमध्ये गेलाय का कधी नाही नाही मी चित्र पाहिलेले त्यांचे गेला ना हा. चित्र असते ती हा, नाही हा. तिथं. ती पाषाण काळात तुम्हाला सांगतो ती घासून घासून ती दगडाची भाली बनवायची. हा. कशाला माझ्याकडे भाला आहे माझ्याकडे भाला आहे ते दाखवायला होय. हा? मुद्दाच नाही. आ, थांबा ऐक. अरे शिकार करायला बनवली ती त्यांनी ती हो, हो. त्या चित्रांमध्ये नीट बघितलं का नाही तुम्ही हा. गडी असा असतो डुकराच्या माग हो. दुपारचा टाइम जात नाही म्हणून पळतोय तो. कशाला पळतोय तो अरे तो पळतोय म्हणजे ती शिकार करायलाच शिकार पळतोय तो. बरोबर. डुकराची शिकार करून घेऊन येणार आणि मग काय झाडावर चढून काय पानं तोडून खाणार आहे तो. नाही नाही नाही. हा. काय सांगता येईल का तुम्ही त्यानं शिकार करून आणली म्हणल्यावर तो पहिली ती शिकार खाणार बरोबर आहे. आणि मग जर तलप लागली तर मग तो पान खाऊ शकतो. तलाप लागल्यावर पान म्हणजे आपल्याला कशी जेवल्यावर तलप लागते पानाची हा, हा. आपण जातो की नाही पान टपलो भैया पान देऊ जरा हा. चुना बिना एकदम कतरी सुपारी बिपारी मार अरे विलची डालो ना अरे, असं ना ऐका. तलप लागले होते. मैंने कलकत्ता में लागले. थांबा टाळ्या नाही वाजवल्या त्यांना थांबवायला केलं मी. सॉरी सॉरी मला वाटलं त्यांचा मुद्दा टाळ्या वाजवताय तुम्ही. सॉरी सॉरी पान हा मुद्दा आहे का आपला? नाही नाही शाकाहार की मांसाहार मग ह्यांचं काय म्हणणं आहे माणूस मांसाहारी आहे हा. माणूस शिकार करतो. अरे शिकारी प्राण्याला नख आणि दात असतात माणसाला आहेत? सोळा आहे ती की त्या सुळ्यांनी अख्खा प्राणी मारू शकणार आहात का तुम्ही? मग का शस्त्रांचा आधार घेता का धनुष्यबाण आणि भाले लागतात तुम्हाला? शस्त्राशिवाय साधा झुरळ तरी मारू शकणार आहात का तुम्ही? मारू शकतो झुरळ मारायचा फ्री असतो ना तरी मारू शकतो. फ्रे तुम्ही बाय ना उतरेल पटक तोडणार अरे तू उगा मुगा राहणार आहे. हे बघा तुम्ही सगळे जे आहेत ना तू पण रे तिसरा हा मोठ्या डोळ्याचा मी असं असं केलं ना टाळ्या वाजवा बर. आणि मी असं केलं की हसा बॉस बाकी काहीच करू नका. ए चकली आयटम अच्छा अच्छा केलं आम्ही इकडे हसू पण समोरच्या हसण्यासाठी आम्हाला इथे मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय ना. काय? काय एक तर कॉमेडीचा वजीर तुम्ही इथे असा बसवलाय का कोपऱ्यात कॉमेडीचा एक काय दुरी तिरी आणि गोटवर गेम खेळायचा. मी कॉमेडीचा बोलतोय मी बोलतोय कॉमेडीचा. तुला नाही बोललो रे. अरे बापरे म्हणजे मी पट्ट्यातच नाहीये नाही आहे पट्ट्यात नाहीये मी. नाही आहे. अरे अरे काय काय चाललंय ए, अरे गप बसा की भावा तू ठरव आधी तू चेसवर बोलायची का पत्त्यांवर बोलायची ती चहा पाडा आणि चालू करा. तो काला सबसिडी होता ह्यो. अरे काय गप बसा हो तुम्ही श्यामराव तुम्ही बी काय लागा त्यांच्यात जाताय लागा अरे पण मी लगेच पट्ट्यातच नाहीये का. गप बसा हो अरे थांबा ना. त्यांचं लागा वेगळं चाललंय आणि तुमचं काय आहे हा, तेव्हा शाकाहार इथं लक्ष द्या बरं का हा. इथं लक्ष असू दे तुम्ही ठीक आहे ठीक आहे मग मी आता महत्वाचा मुद्दा मांडते. मग मांडा. कशी इतिहासाबद्दल बोललात ना काहीतरी. हा बोला हा 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 बोलू की तर बोला. इतिहास काय सांगतो काय? माणसाचा पूर्वज कोण आहे माकड. हा. मग माकड जर शाकाहारी आहे तर माणूस मांसाहारी कसा होईल? अरे कोणी क्या बात. सांगितलं माकडे शाकाहारी आहे
नाही एकमेकाच्या लागा उवा काढते ती लिका काढते ती ही असं करून लागा बडीशेप खाल्ल्यागत खाते ती हा? खात खरंच खात कुठली तुम्हाला जमल का खायला तसलं काही बोल आणि ते तर पहिलं बोलू नका तुम्ही माकड आपला पूर्वज होता मला तर पटतच नाही कसं काय? निवळ भाभावगिरीच वाटते मला हो? ही. काय कसं काय पूर्वज होता माकड तुम्ही माझ्या खानदानात येऊन बघा घरात माकडाचा एक फोटो दिसणार नाही हं, सगळं माझा आज आहे पंजा आहे खापर पंजोबा आहे खापर पंजे म्हणजे हे असा उभा आहे गडी सगळ्यांचे फोटो लावलेले खापर पंज रोबाबात हे असा उभा आहे गडी ऍक्शन आहे आज. वेगळा सिनेमा बे. माकड जर आपलं पूर्वज असतं हा. मला सांगा एकानं तरी माकडाचा फोटो लावला असता नाही कुठं तरी कोपऱ्यात तरी लावला असता नाही अहो, काय एक वाटतंय? फोटो नाही माकडाचा वाटेल ते बोलताय का तुम्ही मी कैक वर्षापूर्वीच सांगते हा, ना हा. काय इतक्या वर्षापूर्वीच अरे त्या माकडाला अक्कल होती का तेव्हा फोटो बिटो काढायची कसा फोटो असेल सांगते ती. पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब बघून घाबरत असेल माकड मग ही तर बियाणं आमच्या खानदानातलं नाहीच मुळात असली बेदरी पैदाच केली नाही ती आम्ही कवा आमच्या खानदानात मग अरे माने आहे का कोण आहे हा अरे माने म्हणजे माने आहे ती माने म्हणूनच जगणार आणि माने म्हणूनच मारणार असली बेदरी तुमचं असलेली माकड पूर्वज आम्हाला काय माने 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 लावले कोण आहे माने माने म्हणजे मानेच आहे हा माने म्हणजे माने मुद्दा नाही अरे काय भलतं मोठं मला होतंय. सांगू मला. मुद्द्यावर या नाही, मुद्द्यावर. मुद्द्यावरच येते पण हा माणूस विज्ञानाला खोटं ठरवतोय काय कुठं नाही बरोबर बोलतात ते म्हणजे खोटं ठरवायचं ना मुभा विज्ञानच देते न जिकडे खोटं ठरवायची मुभा नसते तिकडं अंधश्रद्धा सुरू होते बोल ओ बो शाकाहारीवर तू शिकारी हा पंच केला होता ना हा कॅरेक्टर सोडून तू असा विद्वानासारखा बोलायला लागला ना तिथे सगळं संपतं रे त्या लेखकाने ना तुझ्या नावाच्या पुढे ते वाक्य लिहिलेलं आहे पण ते वाक्य माझं होतं माझं अरे मग हे रिअल सल्ला सांगायचं ना आता काय आहे ऐकत नाही तो दलिंदर त्याच्या भलते नियम आहेत ना खरे आहेत त्याचे अरे पण तुम्ही ऐका ना आता सॉरी मुद्द्यावर हा तुम्ही ऐकून घ्या ना मुद्दा काय आहे मांसाहार की शाकाहार असा मुद्दा आहे की नाही आणि हे मांसाहार करणारे कुशाल मांसाहार करतात एक चालता फिरता जीव मारून खातात ह्यांना काहीच वाटत नाही तो मुका प्राणी तुम्हाला काही बोलू शकत नाही तुम्हाला प्रतिकार करू शकत नाही म्हणून त्याला संपवाल तुम्ही त्याचा आक्रोश त्याचं सांडलेलं रक्त घशाखाली घास कसा उतरतो रे तुमच्या रिलॅक्स मॅडम पाणी घ्या रिलॅक्स मॅडम पाणी घ्या झाडांची तडफड दिसत नाही का तुम्हाला त्यांचा आक्रोश कानात घुसत नाही का तुमच्या झाडांचा आक्रोश हा तेव्हा त्रास नाही होत तुम्हाला म्हणजे शामराव आपण भेंडी कापतोय की नाही हा आले भेंडीवर भेंडीतनं चीक निघतोय हा चीक नसतोय त्यो मग भेंडीच्या आतली चीक असती चीक असते आतली ती काय बोलता भेंडी चिकते मग तू शांत रहा. नाही हा हा ती पांढरं असतंय ना ती भेंडीच्या आतलं रक्त असतंय रक्त? हे बघून नाही का त्रास होत कसा 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 कापता भेंडीला बापरे आ माझा जीव तुटतो भेंडी कापताना माझा जीव तुटतोय कांदा कापताना माझ्या डोळ्यात ना आपोआप पाणी यायला लागतं अश्रू येते काय सांगते तो हा हे भुईमुग असतोय का भुईमुग हा. जमिनीत हो. ही काय करणार त्याची केस धरणार आणि त्याला उपटणार उपटून त्याला आपटणार आपटून म्हणजे त्याच्यावर यांचं मन शांत नाही होत मग? एक एक शेण घेणार आणि त्याचं डोकं दगडावर चेसणार त्याला फाडणार बापरे त्यातला शेंगदाणा काढणार हा. आणि तो कचा 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 चावून खाणार हा तेव्हा त्रास नाही होत का हो तुम्हाला हा? भुईमुग काढल्यावर लागा भाजता होय त्याला होरपळतोय हो माझा भुईमुग ओरपळतात अरे भाजतोय त्याला हे काय त्रास नाही होत का तुम्हाला कसलं अरे तुम्ही जी शेंगदाणा टाकता का नाही मिक्सर मध्ये हं. तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज अख्ख्या जगाला ऐकू येतोय अख्खा जग ऐकते अहो, गप्प बसा गप्प बसा शेंगदाणा रडतोय अरे गप्प बसा ना तेव्हा त्रास होत नाही तुम्हाला मिक्सरचा आवाज येतो भुईमुग रडतो असा काय नाही मिक्सरचा आवाज मोठ्या तोंडानं शेंगदाण्याची चटणी केली सांगणार मोठ्या तोंडानं पौष्टिक असते ती कशाचं डोंबलाचं पौष्टिक व तुमचं घासपूस खाऊन नाही मिळत आम्हाला पौष्टिक काय नाही कसं काय नाही कसं- हा मुद्दा नीट करा शामराव ही जी काय भाजीपाला पिकतोय की नाही कोण पिकवते आमचा शेतकरी पिकवतोय की हो, हो, हो. नाही हा दिवस रात्र लगा उन्हात तानात मरतोय तो हो, हो. खांद्यावर नांगर घेऊन स्वतः वडतोय तो हो, हो. त्याला काय भेंडी खाऊन ताकद येणार आहे हे का भेंडी मग हा? नॉनव्हेज अरे त्याला म्हणजे मांसाहारच लागतोय तेव्हा ती ताकद शेतकऱ्यामध्ये बापरे. हं, सुट्टीच नाही मग कळलं का याच्यावर काय बोलाल तुम्ही आता शेतकरी तुम्हाला दिसतो पण अजून नांगर तो कोण नांगर कोण ओढतं बैल ना हा हा मग बैल मांसाहार करतो का
नाही ना तरी येते त्याच्यात ताकद ताकद आणि मांसाहाराचा काहीही संबंध नाहीये. हत्ती घ्या गेंडा घ्या आहे ना ताकद त्यांच्यात. हो हो आहे आहे. काय संबंध मग मांसाहार आणि ताकदीचा? हा काय बोलताय लगा तुम्ही? हा याच्या यायला लगा व्हेज खाऊन ह्यांचा हत्ती म्हणजे माझला आहे लगा. व्हेज कोण माझलाय? हा लोद्या नुसता जाड्या आपला चाललाय कवाचा. नुसता आपला चालतोच आहे इकडं बघतोय आणि चालतोच आहे. ऍक्शन आहे आज फक्त ऍक्शन मुद्दा नाही यांच्यात. आमचा चित्ता घ्या तुमच्या चित्ता लांडगा घ्या वाघ घ्या मांसाहार केला का नाही? ओ बापरे. यायला सुट्टीच नाही मग बापरे. चपळ म्हणजे चपळच असतोय. नाहीतर ह्यांचा हत्ती आपला चाललाय. मी प्राण्यांबद्दल बोलतच नाहीये. मग काय बोलताय तर? मी माणसाबद्दल बोलतेय ना मगाचपासून. म्हणजे मग? काय, काय, काय? माणसाला मांस पचायला वेळ लागतो. आम्हाला कुठं काय आहे मग? आम्हाला कुठं काय आहे? त्याला पचायचंय का पचू द्या तिकडं. कधी पचू द्या. आम्हाला काय करायचं? आम्ही म्हणजे त्याच्या यायला दुपारचं निबरुटून मटण खाणार, निवडून झोपणार निवांत झाडाखाली जाऊन आपलं. काय ते आतडी फितडे आतले त्यांचं त्यांचं कामकाज चालू असते. आपण झोपायचं निवांत, झोपायचं. डायरेक्ट संध्याकाळी हा. उठायचं. रातचं फक्त जेवायचं नाही, कसं जरा पोटाला आराम मिळाला बरोबर पाहिजे. आहे, बरोबर. हा? ह्यांची भेंडी खाऊन काय पोट भरलं का? परत भेंडीवर आला. नाही तर काय मग शामराव तुम्ही फक्त नुसते इमॅजिनेशन करून बघा. काय काय? तुमच्या पुढे समजा ताट ठेवलेलं आहे. हम्म. त्या ताटामध्ये भेंडी आहे, कोबी आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे आणि भात आहे. आणि दुसरीकडे एक ताट आहे, हम्म. सुक्क मटण, पातळ मटण, वजरी, सुका जवळा, तांबडा, पांढरा, अरे थांबा हो. सोलकढी, अरे थांबा ना. कांदा आहे, नका ना, नका लिंबू ना. आहे, हा. लाळ येते ना, हात थरथरायला किती लागतात नाही? माझे. मटण खाताना छदूचीच बोटा खाऊन जातो मी. बघा बघा. हे रामजी. वरती दिलं का? चर्चा थांबवूया. नाही नाही का बरं मॅडम? तुम्ही या बिली कार्यक्रमात बिली बिली बिली. अरे गप्प बसा. मोठ्याने ओरडते भेळी. गप्प बसा तुम्ही. थांबा ना, बोलू द्या ना त्यांना. बोला बोला तुम्ही काय या बोलताय? कार्यक्रमाचे होस्ट आहात हो, ना. हो. तुम्हीच जर एका बाजूनी बोलला तर चर्चा पुढे कशी जाणार? नाही नाही मी किती माझा मुद्दा बोंबलून बोंबलून सांगितलं ना तरी तो कोण नाही पटणार मग कोणाला. नाही नाही माझ्या तोंडाला पाणी आलं त्याच्या शाकाहार किंवा मांसाहार याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे मी मुळातच खाऊगुल्ली आहे. म्हणजे एखाद्या ताटात जर आमरसपुरी, खापरावरची पुरणपोळी, कळण्याची भाकरी, ठेचा असं जरी असतं तर माझ्या तोंडाला तेवढंच पाणी आलं असतं. मुळात खाण्याच्या बाबतीत मी हावरेट आहे. भाई भाई आपलं पण सेम आहे. हो? म्हणजे बॉईल शेंगदाणा, बॉईल चना, चिकन चिल्ली, चिकन 65, चिकन अंगारा असा असेल ना तर आपलं डायरेक्ट अंगच थरथरतं. तू पुढी नाही रे दलिंदर, तू बेवडा आहे बेवडा. सगळे चकण्यांचे नाव घेतलेले तू काहीतरी आपलं. एनिवे आपण शाकाहार की मांसाहार याच्यावर येऊ. आठवलं? हा हा नशीब. sorry, त्यांच्याकडे काय मुद्दा असेल तर बोलू द्या. तुम्ही मोठं शाकाहार नसताय ना. हो. दूध पेते ती की नाही? नाही नाही कुठनं येतंय? खरे खरे नाही हा काय म्हशीपासून येतं का नाही हो, हो, दूध? हो. ती कसं काय चालतंय यासनी? नाही, नाही. हा मुद्दा यांचा फार महत्वाचा आहे. आता दूध जे आहे, त्याच्यात पण गाईचा किंवा म्हशीचा म्हणजे त्या प्राण्याचा अंश असतो बा, तर ते का पिता मग तुम्ही? मी नाही पित. नाही मी सोयाबीनचं दूध पिते. सोयाबीनचं दूध पिता हो. न मग किती लिटर देते ती? न मग सोयाबीनला पिळतात कुठे? बरं ती लात नाही ना मारत, कारण ते असं करायचं असं ना. अरे काय बोलतायत हे? ए, ग बसा. थांबणार आहे. सोयाबीनचं दूध म्हणजे सोयाबीन पासून बनवलेलं दूध मी पिते. अच्छा असं आहे. तुम्ही जे गाई म्हशीचं दूध म्हणताय ना त्यावर खरा हक्क वासराचा आहे. त्या वासराला दूध द्या. अरे ती त्याला तुम्ही थोडस दूध देताय आणि नंतर ओढून बाजूला काढताय आणि सगळं दूध स्वतः घेताय. आम्ही कुठं घेतले? ती वासार आमचं बियन आहे. बिया नाही टेण्या ती जायला पितच नाही दूध तर. नाही आता त्याच्या पुढे किती बी दूध ठेवा पिणारच नाही ती. त्याला म्हणजे मंचुरियन पाहिजे त्याला. मंचुरियन. हं, कुरकुरे खाते. वेपर माझी पोरं खेळत असते की नाही, पुढं असतो हिचकवून घेणार आणि वेपर खाणार गडी. कळलं का? तुम्ही त्याचं डायजेशन बिघडवताय. आम्ही कुठे बिघडवलंय तेव्हा त्याचं काय स्वतःच खाता येते. मी खायला देतो त्याला. नाही अंडी खाता की नाही? हा, खातो की मग. हा मग खातो की मग. आता अंडी आहे म्हणल्यावर खायलाच पाहिजे ती की. हा? आणि कोंबड्या एवढ्या अंडी देते ती, त्या अंड्याच करायची आहे काय रंगपंचमीला मारायची दिवी पिकून? अंड्याच करायचं काय? खालीच पाहिजे. कोंबड्या एवढी अंडी देत नाहीत. काय तुम्ही त्याचं अनैसर्गिकपणे पालन पोषण करता तिकडे पोल्ट्री फार्म मध्ये, म्हणून ते एवढी अंडी देतात. मग त्या फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. हे नाही माहिती तुम्हाला? अनैसर्गिकपणे प्राण्यांना वाढवता, त्यांचं पालन पोषण करता आणि मग स्वतःचा स्वार्थ करून झाला की त्यांना मारून खाता. दिस इज अॅनिमल क्रुएलिटी. ॲनिमल क्रुएलिटी. आणि तुम्ही जेव भाजीपाला खाताय ती कोण उगावते? कोण मेहनत करते तिथं? हा,
बैल लगा खांद्यावर जोकड घेऊन दिवस रात्र मरमर मरत असतोय तो भाजी खायला भाता की नाही तुम्ही? हा तेव्हा कुठं जाते हो तुमची अॅनिमल क्रुएलिटी? ही जी काय मिरवत आलाय की नाही सिल्कची साडी घालून, कुठनं म्हणते ही सिल्कची साडी माहिती आहे का तुम्हाला? रेशीम किडा असतोय की नाही, गरम उकळत्या पाण्यात टाकतात, मारतात त्याला, बापरे. आणि त्याच्यापासून जी रेशीम येत की नाही त्याच्यापासून बनतं ही कापड. तेव्हा कुठं जाते हो तुमची अॅनिमल क्रुएलिटी? ही परस घेऊन आलाय की नाही लेदरची मोठी, काकाचं चमडं लावलंय त्याला. काकाचा काय संबंध? मग काय आहे तर का केळाच्या सालीपासून बनवलंय ती? तुमची आपली भेंडीची शिंबूड लावून चिकटवलंय का त्याला? अरे का नाही यावेळेस कुठं जाते तुमची अॅनिमल क्रुएलिटी सांगा की मला. थंडी वाजती तुम्हाला, थंडीत मस्त स्वेटर पाहिजे असनी, हो, हो. हा झोपताना मस्त 2-2 ब्लँकेट पाहिजे ती या लगा तिकडं आमच्या मेहंदीची लगा हेअरस्टाईल बाजारली यांनी पाक. हेअरस्टाईल बादरली. तिला लगा मेहंदीला थंडी वाजू नये म्हणून लगा वरच्यानं तिला लोकर दिलेलं आहे, ह्यांनी लगा पार बाजरून टाकलं. आणि पावसात ह्यांना 2 ब्लँकेट घेऊन झोपायला मज्जाच येते बाबा. तेव्हा कुठे जाते हो तुमची अॅनिमल क्रुएलिटी? मोठमोठ्या रोगांवर जी औषधं आल्या ती, ज्या लसी आल्या त्या कोणाला देते ती हो? पहिलं उंदीर. प्राण्यासनी देते ती, उंदीर. उंदराला देते ती. तुमच्या मामाला द्या मग. हा? माझ्या मामाचं काय आहे? मामाच्या काय? उंदीर आमचा मामा आहे. अरे लॉजिक. आमच्या मामाला का तुमच्या मामाला द्या मग. नाही. तेव्हा नाही दिसत तुम्हाला अॅनिमल क्रुएलिटी? लॉजिक सारखं लॉजिक 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 बोल नका एकाच वच. काय थांबा जरा, माझं ऐकून घ्या पूर्ण तुम्ही. हे बघा, वनस्पती सुद्धा सजीवच आहे आणि प्राणी सुद्धा सजीवच आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत त्या. कळलं का? आपली साखळी कशी असती एकमेकांमध्ये अडकलेली, अन्न साखळी असती ती. आलं का लक्षात तुमच्या? प्रत्येकाला एकमेकाची गरज लागती. अमुक गोष्ट खाणाराच चांगला, अमुक गोष्ट खाणारा वाईट, ही कोण ठरवतो? तुम्ही कशाला ठरवताय ती? पण माणूस जेव्हा विकसित झाला त्यांनी सारासार विचार करून सजीवाला त्याचा त्याचा जगण्याचा हक्क देऊन काहीतरी खाण्याचं ठरवलंय ना. ते धान्य खायचं ठरवलं, त्यात आमचं कुठे चुकलं? माणूस प्रगल्भ झाला म्हणजे काय झालं? प्राण्यापासून माणूस झाला ना. जसा त्याचा IQ वाढला तसा EQ पण वाढला. EQ? इमोशनल कोशंट असतो की नाही? अच्छा, हा. मग ते सजीवाला मारता तुम्ही, हे कितपत योग्य आहे? आम्ही भाजीपाला खातो, आम्ही धान्य खातो, आमचं काय चुकतं? मग आम्ही वशाट खातो त्यात आमचं काय चुकतंय? नाही नाही, हे बघा तुमच्या दोघांच्याही काही चुकत नाहीये. म्हणजे आपण शाकाहारी असो किंवा आपण मांसाहारी असो, हे ठीक आहे. पण आपण आपल्या ज्या गटात आहेत त्याच्याशिवाय दुसऱ्या गटातल्या लोकांचा तिरस्कार करणं ते चूक आहे. म्हणजे शाकाहारी लोकांनी मांसाहार करणाऱ्यांना अरे हे काय गंधपटाक खाताय असं नाही म्हटलं पाहिजे. आणि मांसाहार करणाऱ्यांनी पण शाकाहारी लोकांना हे काय घासपूस खाताय म्हणून थट्टा नाही केली पाहिजे. मुळात काय स्वातंत्र्य आहे आपल्याला, त्याचबरोबर आहार स्वातंत्र्य सुद्धा आहे. आणि काही पण गोष्ट खाताना आपलं वय काय, भौगोलिक परिस्थिती काय, आणि जे खातोय ते मुळात आपल्याला पचेल का याचा विचार करून आहाराचं सेवन केलं पाहिजे. मग तो शाकाहार असो नाही तर मांसाहार असो. हाच आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी आहे. इथेच आपण घेतोय या चर्चेला पूर्ण विराम. पण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बरं का. तुम्ही काय खाणार, व्हेज नॉन व्हेज काय? माझा उपास आहे, मला आपलं 1 ग्लास दूध द्या आणि आपलं 2-4 केळं द्या आपलं मला. उपास आहे तुमच्या? माझं उपास. आणि माझं B12 ऍक्च्युली कमी झालंय, त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला व्हाईट एग खायला सांगितलंय. बापरे. हे तर- मला चिकन क्रिस्पी पाहिजे. चिकन क्रिस्पी पाहिजे. कशाला आले आहे? वा वा वा, मला या चर्चेचा निष्कर्ष आणि एंड फारच आवडला. एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. मंदार आणि अरुण म्हणजे ऍक्च्युली तुम्ही मांसाहारी आहात, मांसाहारी. माणसं तुमच्या पुढे हारतात म्हणून तुम्ही मांसाहारी आहात. वा वा दादा. मजा आली. श्याम्या नेहमीप्रमाणे दिलखेचक, चेतना मस्त, सावत्या मस्त, मजा आली. निर्मिती ताई. तुम्ही लोक म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते की हे लोक सगळेच वेडे आहेत थोडेसे. मला वाटतं उत्तम विनोदी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायला थोडंसं वेड असणं आवश्यक असतं आणि ते तुमच्या सगळ्यांमध्ये पुरेपूर ठासून भरलेलं आहे. आजची ही तुमची दोघांची जी चर्चा होती ती खूप छान झाली. दोघांचेही युक्तिवाद मला खूप आवडले. दोघांचंही म्हणणं पटलं मला. त्यामुळे मी शाकाहारी नाही आता आणि मांसाहारी पण नाही आहे, मी मासेहारी आहे. कारण मुळात मी मालवणची आहे, त्यामुळे मी मासे खाणारी आहे. आणि तुम्ही सगळे खूप मजा करता, धमाल करता, अशीच करत राहा. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, खूप छान. वा वा वा.
मंडळी, लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आलाय नेमका बायकोचा उपास. चला बघूया त्यामुळे आपल्याला हास्याची कोणती फराळी पार्टी अनुभवायला मिळते ते. जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा. हो, वडाची पूजा करून आले. हो अगं, तिथे पण सगळेजण हेच म्हणत होते, काय योगायोग आहे ना आज. वटसावित्री आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी आली आहे. हो येस, थँक्यू थँक्यू. चल चल, बाय 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 बाय. कोण ग? शीला. हो, दंडावर तीळ. आ? नाही आहे शिला शिला. हो. हा, काय म्हणते? आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. येस येस ऑफकोर्स. म्हणे इकडे ये इकडे ये इकडे ये. काय? नको लाजूस असं यार. म्हणे म्हणे हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. असं काय करतेस? वडाची पूजा केलीस? हो. कसा आहे वड? अगं गंमत केली ना तुझी. हो. म्हणे आज अॅनिव्हर्सरी आहे. आज आता मल्टी कुझिन रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि आज वेगळं काहीतरी खायचं. जे नेहमी खातो ना ते नाही खायचं. पिठला भाग वगैरे आपण नाही खायचं. आता काहीतरी वेगळं खायचं. ओके, पिझ्झा बिझ्झा काहीतरी कॉन्टिनेंटल म्हणतात ते खायचं. ओके. हो हो. हा चल. मी तोंडात कोंबा, मी तुमचं थोबाड बघत बसते. म्हणजे मुद्दाम करता का हो? काय झालं आता? अॅनिव्हर्सरी आहे ना. वटसावित्रीचा उपवास आहे ना माझा. ओ माय गॉड, हे लक्षात नाही आलं ग माझ्या. अच्छा अच्छा अच्छा, तू उपवास केलायस आज? हो. मला वाटलं फक्त पूजा केलीस तू. एनिवे ठीक आहे, मग काय करूया आता? मग आता तुम्ही सांगा. तुम्ही म्हणत असाल तर मग मोडते उपवास. मोड ना. चालेल? अगं हो ना, चालेल ना, मोड ना उपवास. तुम्ही का कसे आहात हो तुम्ही? म्हणजे मी उपवास मोडला की तुम्ही सुटलात माझ्या जाचात ना. मग पुढच्या जन्मी कुठली तरी नटवी शोधायला मोकळे तुम्ही. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. हे अॅनिव्हर्सरीचं आहे. राहू दे राहू दे. तुम्ही ना सगळे पुरुष सारखेच असता. नाही म्हणे. वर्षभर बायकोनी काही खाल्लं नाही खाल्लं याची काही पडलेली नसते. वटसावित्रीचा उपवास कसा मोडावा ना हेच असतं तुमच्या डोक्यात. वहिनी लाईट लेवलला चाललं होतं म्हणून मी जस्ट असं. मग तुम्ही मोकळे उपवास. अरे पण हे एवढ्या लेवलला का गेलं? ऐक ऐक म्हणे. ओके ओके फाईन फाईन, आपण एक काम करूया ना. काही प्रॉब्लेम नाहीये. उद्या जाऊया रेस्टॉरंटमध्ये, आहे की हा. नाही? उद्या काय रेस्टॉरंट बंद आहेत का? हा, उद्या जाऊया, नो प्रॉब्लेम. आजचं सगळं उद्यावर ढकलायची सवयच आहे तुमची. अगं वने, तुला आज उपवास करायचा आहे म्हणून मी म्हटलं आजचं उद्या कुठे ढकललं मी, मला सांग बघू. हे तर वाढदिवसा दिवशी भांडणार आहात का तुम्ही? बरं बरं, ओके ओके, नाही भांडत. आज फक्त प्रेम करणार मी. वने मला सांग, उपवासात प्रेम केलं तर चालतं ना? चालतं. ये ग. Once more. वन इकडे. आज अॅनिव्हर्सरी आहे. मला तुला एवढंच म्हणायचं आहे की आज फक्त प्रेम करणार आहे मी. पण म्हणजे उपवास असताना प्रेम केलेलं चालतं ना? चालतं. आई ग ये. वने वने यार, हे असं नको करू यार तू. ह्या बरं, ओके ओके ओके, तू ठरव बस. मग तर झालं. काय करायचं तू ठरव. मग आपण काय ते ठरवू. तुम्ही सांगा ना काय. तुम्ही तोंडाने काय अरे आलो. काही हॅलो सर, येस हॅलो. MHJ हॉलिडे क्लब कडून तुम्हाला अॅनिव्हर्सरी सरप्राईज. हॅपी अॅनिव्हर्सरी. MHJ हॉलिडे क्लब. येस ओ थँक्यू व्हेरी मच. येस सर. येस येस. MHJ हॉलिडे क्लब म्हणजे गेल्या वर्षी आपण उटीला गेलो होतो बघ. हा, त्यांनी आत्ता आठवणीने पाठवलं. काय काय पाठवलंय? ओ माय गॉड, हा केक आहे बहुतेक. वाईनची बाटली आहे यार. MHJ वाईन नवीनच आहे यार. कोल्ड ड्रिंक, 2 समोसे. माय गॉड यार, हे दिस इज सो अमेझिंग यार. बंद करा बंद करा बंद करा. ठेवा.
अगं राहू दे ना, ह्याच्यात काही बघू दे ना. आता नको नाही बघा. अगं मी काय तुला अगं मी तुला जबरदस्ती करणार आहे का? आता तू उपवास मोडणी आहे, खा म्हणून कशा टेन्शन घेतेस? म्हणजे तुम्ही खाणार आहात? हा? तुम्ही विचार काय करता? तुम्ही खाणार आहात? उपवास तुझा आहे. मग कोणासाठी केलाय? तुमच्यासाठी केलाय ना? तुम्ही खाणार आहात मला उपाशी ठेवून? एवढंच? मागे तुम्हाला कावीळ झाली होती, 1 महिना तुमच्या बरोबर मी वरण भात खात होते की नाही? हो हो वने खात होतीस. शेजारच्यांनी जवळ आणून दिला होता, मी असं जवळून पण पाहिला नाही. तिच्या विनोदाची ना. वरण भात खाल्ला तुमच्या बरोबर, जवळ मांजराला घातलं मग सगळं. हो पण मांजराने सुद्धा नाही खाल्ला, आठवत आहे ना? तुझी नजर बघितली आणि हे बाय मांजर फेंदारलं होतं, ते मान खाली घालून निघून गेलं होतं. आणि मी अगं मी वने हे बघ, मी मान्य करतो ना, तू माझ्यासाठी मला कावीळ झालेले असताना तू महिनाभर माझ्यासाठी हे खाल्लंस ना वरण भात, मी नाही म्हटलंय का? पण म्हणे हा विचार कर, एका महिन्याला 32 किलोचं पोतं लागलं की किती तांदूळ खाल्ला असेल तुम्हाला? एवढंच मला खाणं नाही काढायचं म्हणे. करा. 32 किलोचं एक पोतं. हा आमच्या भावनांवर विनोद करा. नाही, नाही, खेळा आमच्या भावनांशी पण- सगळं हे- नाही. इथे वडाला 7 फेऱ्या मारताना वडाला हू का चू कळत नाही, पण संसारात आमची वडाताण सुरूच. वडावरून वडाताण हा याचा निषेध म्हणून केक फेकतो बाहेर. मला ना नाही करायचं. हे यार हे ह्याला काही अर्थच नाही. वडावरून वडाताण हे तुझं चालतं. हे असं इकडे बस, तू इकडे बस, इकडे बस, इकडे बस. हे का असं होतंय तुझं? काय करायचं? काय तुझं ठरत नाही काय करायचं? आपण केक आता नकोच खाऊया, फ्रीजमध्ये ठेवून मग माझा मी एकटा खातो, तसं काय नाही. तसं नाही मला म्हणायचं आहे की काय काय करूया मला सांग ना तू. केक खाऊया का नको का? मी का खाऊया, मी एकटाच खाऊ? काय करूया काय मला सांग. फ्रीज मध्ये ठेवा. हा, मग तेच म्हणतो ना मी, फ्रीज मध्ये आपण ठेवूया. मगाशी ते वने ताजा केक खावा असं म्हटलेलं आहे कुणीतरी. अरे मी केकवर बेकरीवर एक फार मोठं आर्टिकल वाचलेलं होतं मध्यंतरी. त्यांनी म्हटलेलं आहे खा ताजा केक खा. क्लिअरली त्याच्यात ते म्हटलेलं आहे. तुला तेच सांगतोय, ताजा केक ऑलवेज खावा. आपण लगेच खाऊया ना केक. नाही नको, माझा उपवास मोडला तर मला पाप लागेल. नको. मग आपण एक काम करूया बघ, आपण हे केक आणि ही वाईनची बॉटल फ्रीजमध्ये ठेवूया. आणि आपण समोसे फ्रीजमध्ये नको ठेवूया, कारण ते ठेवून खराब होतील ना. मग समोसे मी खातो आणि मग घास लागला की थोडीशी वाईन मी काही घेतच नाही. मी वाईन तर घेतच नाही, कारण पाणी आहे, वाईन घ्यायची काही गरज नाही. ओके, मग मी आता समोसे खातो. ओके, फाईन आहे. तोडलं झाकण. हा म्हणजे उघडत नव्हतं मला तर जरा हे. ऐका ना हे बटाटा चालतो ना उपवासाला? आतला बटाटा खाऊ? ये खा म्हणे, बस इकडे. खरंच बस, खरंच हे खा ना, तू खा ना. नको नको, नेमका आपला 7वा जन्म असेल एकत्र. नेमकी पॉलिसी रिन्युअलला गेल्यावर अपघात झाला असं नको व्हायला. अरे असं पुढच्या जन्मी दुसरं कोणीतरी शोधा. अरे मग ठीक आहे ना, दुसरा काय फरक पडतोय त्याच्यात? हा? नाही मला फरक पडतो? नाही दुसरा फरक नाही पडत आहे. नाही वहिनी, तू एकदमच मनात कोणीतरी आहे तुमच्या? तुम्ही दुसरं कोणीतरी शोधताय? कुणाच्या नावाने कल्पना रंगवताय तुम्ही? 3ऱ्या मजल्यावरची सावंती? नाही नो यार, नो सावंतीन. आय एम नॉट हर टाइप. सॉरी, शी इज नॉट माय टाइप. शी इज नॉट माय टाइप यार. एवढीशी कंबरा नहीं चाहिए हमको. क्या चाहिए? इधर ये चाहिए जिंदगी में, ये चाहिए यार हमको. कसं म्हणते ती, कसा आवाज आहे तिचा? भाऊजी कसे आहात? हात थू. ये चाहिए, ये चाहिए हमको. हंसते कशी ती? वो नहीं चाहिए हमको. ये तो चाहिए ना भाई हमको. अरे ती सावंत ने ते 2 खड्डे दाखवते. अरे हमको नहीं चाहिए खड्डा, हमको बुक्की मारा 2 खड्डा पड़ गया, ऐसा चाहिए. ये चाहिए. तुम्ही बसा, तुम्ही मला माहिती आहेत. मग दुसरा कोणी असं? अरे मग दुसरा काय करू काय? मी बने करू काय? हो की नाही एवढाच उत्तर दे ना. इथपर्यंत होऊन गेला ना समोसा. एक काम करूया, तू पण खाऊ नकोस, मी पण खाणार आहे. बस इकडे चल. ठीक. खूप झालं हे. म्हणजे आता नाही, दिस इज, मी प्रेमाने घेतोय आता, हे खूप झालं तुझं.
हा बरोबर. आता शायनिंग मारणार ना तुम्ही. आता काय शायनिंग मारलं मी पण खात नाही, तू पण खाऊ मग नको खाऊया ना. बायकोसाठी मोठा त्याग केला, मिरवत बसाला, सगळ्यांना मोठे शायनिंग म्हणून सांगत बसाल. घे ना ग. घ्या खा खा खा. हो मग मी खातोच आहे मी. तुम्ही खा. हा घ्या खा. मग खातोच आहे ना मी. आता खातो मग. हा, घ्या. तू खा म्हणालीस. हा. मी खातो मग. हा फुकटात मिळालेलं सोडणार आहात तुम्ही. फुकटात मला मिळाल. तू फुकटाचं कधी सोडलंस का मला सांग. तू कधी सोडलंस फुकटाचं. माझ्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता. 11 मेणबत्त्या पेटत्या मेणबत्त्या सकन 1.5 किलोचा केक गिळला होता असतो. काय बोलाल. अरे जगातली पहिली बाई होती जी आतल्या पडजिबेने मेणबत्ती अशी विजवलीस तू. नव्हतीस का मला सांग. यार नाही यार खूप बिभत्स दिसते. बस प्लीज हे नको करू यार. बस अरे तू यार नको करू असं. ऐक 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 तू यार तू चिडलीस की हे होतं यार प्रॉब्लेम. आज अॅनिव्हर्सरी रडायचं का मला सांग. ऐक ऐक आपण एक काम करूया. तू असं कर की एक घास का. माझं लक्ष नाहीये. मी लॅपटॉपमध्ये काम करतो आणि ओ माय गॉड माझा तर उपवास होता. संपला विषय. मी कुणाला काही सांगणार नाही. संपला विषय. हे करू शकतो आपण. येस वी कॅन डू इट. पण देवाला काय वाटेल. देव प्रेमळ आहे. विराट जगतापला सेलिब्रिटी बनवले त्यांनी. यापेक्षा उदाहरण नाही जगातलं. विराट जगताप सेलिब्रिटी एवढा प्रेमळ आहे. माझं ऐक मला तरी खायला देणं का तो. डिसिजन घे. खा खा बोललीस ना. ठीक आहे मग आता एक काम करूया. हे सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. मग तर झालं. सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. एकदा फक्त केक बघून घेतो मग फ्रीज मध्ये. स्ट्रॉबेरी. हा काय मस्त केक आहे हो. हो केक चांगला आहे. जळली मेली अॅनिव्हर्सरी याच दिवशी यायला पाहिजे होती. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. एक सेकंड मी हे मला नाही पटलं. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. नाहीतर काय. तुमच्या बाबांनी तारीख काढली होती 21 तारीख. ही काय तारीख असते? 16 वर्षांपूर्वी त्यांना माहिती होतं का आजच्या दिवशी अॅनिव्हर्सरी आणि हे येईल हा दिवस येईल तो वट सावित्रीचा. बाबांना का बोलतेस तू. वनी नको हे करूस. खायचं तर बचका की कचकन खा. सगळं मिटेल नाही यार. इतकं सोपं यार. तू संपवून टाकणं. वने मला पण खायला दे. मला हे हुरू. ओके खा म्हण मी खातो. नाही ऐका ना. हे अॅनिव्हर्सरी वगैरे आपल्यात नसतं ना काही. म्हणजे आपल्या संस्कृती नाही आपलं काय असं काही फिक्स नसतं काही. ऐका ना मी एक काम करते. हा. मी मॅक्सी घालते. तुम्ही आपल्या लग्नातला ब्लेझर घाला आणि ना आपण असं त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला बॉबी म्हणा मी तुम्हाला बॉब म्हणते. आपण इंग्लिश मध्ये संवाद करायचं. मराठी बोलायचंच नाही. का पण म्हणजे आपण त्या पद्धतीने केक खाल्ला असं होईल ना. पाप लागणारच नाही आपल्याला. अगं देव प्रेमळ आहे. देव जास्त हुशार सुद्धा आहे. हे का विसरतेस. त्याला नाही का कळणार. ही जी मॅक्सी आहे त्यात एक 32 किलोचा पोताच आहे. हे नाही का कळणार तिला. मला सांग बघू. का तू हे मला एक सांग. मुळात उपवास शरीराने केलाय का तुझ्या बाहेरच्या कपड्याने केलाय. एकदा ठरव काय त्या आयुष्यात मला. तुम्ही मुद्दाम करता ना. अरे काय करू मग. इथपर्यंत येतो जातो यार. भूक लागली यार मला. खाऊ दे ना यार. खाऊ दे ना यार. लाल लाल केक आहे रे. इथपर्यंत जाऊ दे ना. खाऊ दे मला. एवढं चिडताय तुम्ही माझ्यावर. मी चिडतोय. मला नकोय हा नवरा. मला हा नवरा पुढच्या जन्मी नकोय. तुला नकोय. उपास मोडला. उपास म्हणला. हा नवरा मला नकोय पुढच्या जन्मी. अच्छा हे खातेस. मग मी पण खातो. मग मी पण खातो. हे घे. अरे पण मी पण खातो. हे बघ. हे बघ मी. मला पण नको. खाल्ला मी. नकोय मला. खा. तुमच्यामुळे उपवास मोडला माझा. अरे काय बाई आहे का काय आहे? वा. या कपलला फुडी म्हणायचं का हावरट हे मला कळत नाहीये. पण त्यामुळेच मला खूप खूप धमाल आली आहे. मस्त परफॉर्मन्स आणि कमाल रिॲक्शन. येस प्रसाद दा. मस्त बहारदार मजा आली. काय म्हणतात ते समोसा ऑन द केक परफॉर्मन्स होता. लिहिलं पण फार गोड होतं आणि सादर पण फार मस्त केलं तुम्ही दोघांनी. मधली जी जागा होती समय तुझी एक स्लॅपस्टिक तो जो बाउन्स बॅक होता तो इट वॉज अनलाईक समीर चौगुले. म्हणजे तो तुझा ह्युमर नाहीये
पण तरीसुद्धा तू खूप स्विफ्टली केलास तो, त्यामुळे मजा आली खूप. वनिता, गोड दिसतेस आणि गोड केलंस खूप, मजा आली. वनिताला हा परफॉर्मन्स विशेष आवडलाय कारण केक होता आणि तो खाताही आला. येस निर्मितीताई. खूप खूप गोड परफॉर्मन्स, दोघेही खूप गोड आहात तुम्ही. आणि आज वनिता तू दिसतेस फार सुंदर आणि लाजलीस अत्युत्कृष्ट. किती सुंदर लाजतेस तू माहितीये. तुझ्या या लाजण्यासाठी तुला पप्पी द्यायची मला. खूप गोड, खूप मस्त, धम्माल आणलीत तुम्ही दोघांनी. मंडळी, फुकट ते पौष्टिक असा बाणा असलेला विद्यार्थी आता इथे येणार आहे फ्री आईस्क्रीम मिळवण्यासाठी. चला बघूया तो त्याच्या प्रयत्नात किती यशस्वी होतोय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांचं. काका अरे बेटा बोल काय म्हणतो. काका मी 10वीत पास झालो, मला फ्रीवाला आईस्क्रीम द्या ना. अरे वा 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 वा. अरे बेटा तुमच्यासाठी जे तुम्ही एवढं मेहनतीनं मार्ग मिळवता म्हणून मी आजचा उपक्रम जो आहे ना तो तुमच्यासाठी केलेला आहे. माहिती का तुला. तुम्ही एवढी मेहनत घेता, अरे बाप रे बाप, रात्रीचा दिवस करता, एवढे तुम्ही त्याग करता, मग मी ना माझ्या धंद्यावर एक दिवस पाणी सोडलं तर काय अडचण आहे. काका ज्ञान नको, आईस्क्रीम द्या ना. कोणता फ्लेवर पाहिजे बोल. स्ट्रॉबेरी पाहिजे, बटरस्कॉच पाहिजे, मँगो पाहिजे, पिस्ता पाहिजे, कोणता पाहिजे, चॉकलेट बी आहे, कोणता देऊ बोल. रम. रम? एवढे फ्लेवर पटापट सांगितले ना, मी रमलो हो त्याच्यात. मला ना काका मिक्स वाला द्या, मिक्स वाला आवडता. मिक्स वाला ना. अरे मिक्स वाला काय रे भारी यार. बरं मी काय म्हणतो तुला मिक्स वाला देतो, पण मला तू मार्कशीट दाव ना बापू. मार्कशीट कशाला पाहिजे काका, आपल्या भरोसा नाही काय. नाही भरोशाचा विषय नाही आहे, भरोशाचा विषय नाही आहे. तू हे जे थोबळं आहे ना ते मार्चचं नाही वाटत, ते ऑक्टोबर रिपीटचं वाटतं ना रे. आता विश्वास नाही आपल्यावर. नाही असं काही नाही. अहो मी सांगतो 90% पडले आईस्क्रीम द्या ना काका. अरे नाही रे 90% पडले तसं तोंडावरून थोडी समजतं आपल्याला का बॉयला 90% पडले का तो फेल आहे म्हणून. असं काय काका, तुम्ही हट्टी आता. अरे त्यासारखा जे मी समज ऐकतच नाही तुम्ही. नाही रे. म्हणजे मिळालं की सोडत पण नाही. अरे कधीच दे ना मार्कशीट दे ना बे. सगळं आहे आपल्याकडे. म्हणजे मार्कशीट दे. मला आईस्क्रीम पाहिजे फक्त. अरे तुला देतो ना काढून चांगलं मला. हे घ्या अरे आईस्क्रीम वा. द्या. आईस्क्रीम पाहिजे काका. बेटा हे हॉल तिकीट आहे. याच्यावरून काय सिद्ध होतं का बाबा तुला फक्त परीक्षेला अलाउड करेल. याच्यावरून हे समजतं का की तुला 90% भेटेल. मला मार्कशीट पाहिजे पिंट्या. काका हं? द्या ना आईस्क्रीम काका. अरे नाही रे तू मार्कशीट दे ना यार. काका तुम्ही खरंच ऐकत नाही. अरे ते कधीच ऐकत नाही मी कोणाचं. आई मार्कशीट पण आहे. अरे वा 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 हे वा. बघा. हा हा इकडे बघा. हा. नवावर पूज्य 90. आता आईस्क्रीम द्या. अरे बाप खरंय. अरे तुला 90% आहे. सांगतोय ना मी. म्हणजे तुला आईस्क्रीम दिलंच पाहिजे मी ना. द्या मग. तू एक काम कर, हा जो कोण आहे ना हा चाटायला बस डायरेक्ट जुबाननं पुरा चाटून टाकतो. हा नको, ओरिजिनल वाला पाहिजे आपल्याला आईस्क्रीम. अरे हा घे ना अख्खा घाल तोंडात. हा, तो नको ना, असा खरा खरा पाहिजे काका. अरे बिंडोक तुही फक्त उंची वाढेल आहे, बुद्धीने. काय अरे हा जो 90 आहे ना हा तुझा रोल नंबर आहे. तुला मार्क कितले पडले ते सांग, पर्सेंटेज दाव मला. इथे अरे बापरे 45% पडले रे तुले. कसं काय तुले मी यार आईस्क्रीम देऊ सांग बरं. अर्धा तरी आईस्क्रीम द्या. 45 अर्धा आईस्क्रीम खातो मी. अर्ध. अरे हट रे. अर्ध काय जे आईस्क्रीम बनवतो ना मी बर्फात, त्या बर्फातला खडा बी मारून फेकावणी मी तुले. असली कॉमेडी करताना म्हणून माझं तिकीट कन्फर्म असतं, तुम्हाला वेटिंग वर ठेवतात. बेटा वाघीण आहे ना वाघीण, 12 वर्षानंतर पिल्ल जन्माला घालते. तू झुरळ आहे झुरळ. झुरळचं बच्च आहे तू. नेहमी येतो असा तोंड उचलून शूटिंगला याडी. मला घ्या काका हा. मी जुरा ना हा. लक्षात ठेवणार. हा, चल निघ मग याडून, नाही तर मग चप्पल सट करते आता. कशाला झुरळ चेचाले. लक्षात ठेवणार आपण. हा लक्ष ठेव. मला चितवू नका काका. अरे जाय रे. मी अभ्यास करेन, उद्या मोठा कलेक्टर झालो ना तर लोक बोलतील या काकाने आईस्क्रीम दिलं म्हणून हा कलेक्टर झाला म्हणून. अरे माझ्याकडे एक आयडिया आहे. मला आईस्क्रीम द्या ना काका. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू तसं कर. तू काय कर, तू मेहनत कर म्हणजे तू कलेक्टर होशील.
आणि मग लोक म्हणतील की ह्या आईस्क्रीम वाल्यानं याला आईस्क्रीम दिलं नाही म्हणून हा कलेक्टर झाला बस. मला आईस्क्रीम पाहिजे काका, आईस्क्रीम द्या ना प्लीज. चल ये उचले बारदान आणि तिकडे वळ. काका चल. आईस्क्रीम द्या ना. नेमा तिकडे दूर भर आहे. मला आईस्क्रीम पाहिजे. लोक खातील त्याच्यावर पोटभर. चल तिकडे निस्ता पायी पैसा पोटभर. चल निघ. अरे शत्रुघ्न बच्चा ये चल ये, कुठे राहिला? चल लवकर. कुठे होतास? आई मला वाटेत वनिता भेटली. अगं तिला 13% पडले तरी ती हसत होती. मी म्हटलं हे हसण्यासारखं नाही, ते रडणं अपेक्षित आहे. बापरे, तरी ती हसतेच आहे. जाऊ दे, तू नको भेटत जाऊस तिला. नमस्कार दादा. अरे नमस्कार हा माझा मुलगा शत्रुघ्न. हे बघा 92% पडले त्याला. आईस्क्रीम द्या त्याला. 92? अरे काय गुणाचा लेकरू रे. अरे बाप भाऊ बस ना तू. अरे तू बस. अरे तुझ्यासाठी जागा आहे ते. गुणाचं बाळ माझं. बाप रे बेटा, माय बापचं नाव रोशन केलं यार तुन. ताई तुम्ही टेन्शनच घेऊ, तुम्ही बसा ना. बेटा बेटा हे ठेव, हे ठेव, हे ठेव. कोणता फ्लेवर देऊ तुला तू सांग. करा करा, हवं तेवढं कौतुक करून घ्या त्याचं. पुढे जाऊन 12वीत नापास होणार तो. मामा अरे बाई, ज्याला 10वीत 90% पडतात ना, तो 12वीत कन्फर्म नापास होतो. मला विचार. अरे काय बी नको बोलू ना रे. काही तोंडाला लिहिन ते बोलशील का? हा? अरे गुच्छ बस. तुझी लायकी काय, त्या पोऱ्याची लायकी काय, वटावटा नको करा. हो काका, नीट बोला, रिस्पेक्टनी बोला. भावी कलेक्टर आहे मी, कळलं ना? उद्या आलं तर पाय पडेल. साहेब नको, साहेब नको असं करायला, कळलं का? अरे अड्रे तुला कोण करीन रे असं रे. चल गुच्छ बस. तू लक्ष नको देऊ बेटा. नाही, मी नाही लक्ष देत आहे. तुला कोणतं फ्लेवर देऊ सांग. नाही काका, कसं आहे, मूलतः आहे ना, फ्लेवरची चव ही टेस्टबड पुरतीच मर्यादित असते. पण आईस्क्रीमची खरी अनुभूती आहे ना, ही शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या थंडाव्यातून दिसून येते. त्यामुळे तुम्ही मला कोणताही फ्लेवर द्या, मला चालेल. हे नेहमीच आहे याचं. आतलं काहीतरी असं डीप बोलतो नेहमी. वा वा वा, चांगला चांगला. देतो देतो देतो. ए भाई, हवं तेवढे आईस्क्रीम खा. तुला ना कफ होईल, तू ना निमोनिया होऊन मरशील. काय बाई, अति होतंय आता. नाही, का हे का कोण आहे हा माणूस? ताई ताई त्याला फक्त 45% पडले. फुकटचा आईस्क्रीम मागतोय तो खावाचा. गाव देवीले सोडेल बोकड आहे तो. असा उंडरत फिरत असतो तो गावभर. नका बोलू, शाळेतलाच मुलगा आहे ना शेवटी. असं नका बोलू. हे बघा, प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता एकसारखी नसते. आपण असं घालून पाडून नाही बोललं पाहिजे. पंख छाटले नाही पाहिजेत. कौतुक केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी बोलू का त्याचे? अहो शुभांगी काकी मागासपासून तेच सांगतो, ऐकत नाही. अगं बाई, तुला माझं नाव कसं कळलं? अगदी जवळ जाऊन चुकताय तुम्ही. बाबा दादा, हे काय चाललंय? हे बघ, ए बाळा, काकी मध्ये मध्ये इशाडे पण येतात. बेरिंग सुटतंय का मध्ये मध्ये? डेअरिंग राहते, बेरिंग सुटतंय. अगं बाई, दादा नाही नाही तुम्ही नका बोल. आय हो. तुम्ही बात यार. नाही पण ए बाळा, मला सांग असं का होतंय तुझं? तुला मला सांग. घाबरू नकोस. मला सांग, तुला का कमी मार्क मिळाले? मला सांग, तुला नेमकं परीक्षेच्या वेळी आजारी पडायला होतं का? कडकडीत होतो मी. अगं बाई, बरं मग तुला टेन्शन येतं का परीक्षा आली की? टेन्शन, फुटबॉल लातेने मारतो मी. मग किती छान आहे, किती चटाचटा बोलतोस, केवढा हुशार आहेस. हे बघ, परीक्षा ना हे फक्त एक माध्यम आहे आपली बुद्धिमत्ता मोजण्याचं. त्याचा इतका अंगावर भार नाही घ्यायचा आपण. एकमेव माध्यम नाही आहे ते. फक्त परीक्षेमध्ये यश मिळतं ना, तेव्हा आपलं जे ध्येय असतं तिकडचा रस्ता फक्त साफ होतो, मोकळा होतो, सोपा होतो. पोरा काकी, अजून 2 तास मी सगळं ऐकेन, पण त्याच्यानंतर मला आईस्क्रीम मिळेल काय? अरे कशाला कशाला असतील तुम्हाला बोलला ना लय हेके करून पोरे असं नका बोलू. विजिकिषू वृत्ती आहे त्याची. नाही नाही नाही, आम्ही विजिगिशू नाही टाकत. आम्ही किशू मिशू टाकताय आईस्क्रीम. काका, विजय गुशू म्हणजे संघर्ष करण्याची वृत्ती, विजयी होण्याची वृत्ती. हो. तुम्ही जे आता किशुमिशू बोलून जो विनोद करण्याचा प्रयत्न केला, पडला. शत्रुघ्न, हा उत्तमपणा झाला की नाही? असं बोलायचं नाही. सॉरी मामा. हा, मी म्हणते वृत्ती त्याची विजिगिषू आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी वापरतोय, हा प्रॉब्लेम आहे. सांग ना रे बाळा, का मिळतायत मग कमी तुला मार्क? जाऊ द्या ना काकी, रात गई बात गई, पुस लिपस्टिक हो पुढं. हे मामा किती अश्लाघ्य बोलतोय हा. असं नको बोलूस. आपण म्हणी वापरतो ना, त्याच्या आयुष्यातल्या म्हणी तशा असतील. जाऊ दे ना. आईला काकी, तुम्ही लय हुशार आहात हो. तुम्हाला 10वीला किती टक्के होते? अगो माझं कुठे, आता राहू दे रे. सांगा त्याला मी समजू द्या. त्याची लायकी सोडू द्या त्याला परत एकदा. एवढे काही नव्हते, 90 होते मला फक्त. शपथ 90? तेव्हा 90%? बाई, ए बाई, तू फक्त 2% जास्त मिळवलेत, कळलं काय? त्यात तुझं काय करतो तू तर नाही, कळलं ना? कर्तृत्व असतं ते. तेच ते काकी, तुझी आई मुळात हुशार आहे ना, म्हणून तू यात सगळं आलंय.
एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहास तेच घडवतात ज्यांना काही मिळत नाही. जे मिळालं ना सांभाळून ठेव बाई. बेटा 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 तू बस, तू बस, तुला मी आईस्क्रीम देतो. हा, लवकर हा, द्या, mix आम्ही flavor जातो. देतो मी तुला. विषय काय येडे? आमचं उरका म्हणजे आम्ही हो 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 ताई, हा बेटा बसतो, तुला मी मिक्स फ्लेवर देतो. हो, काय टेन्शन नको घेऊ तू. हा अरे एकदम एक नंबरचा आईस्क्रीम असतं आपल्याकडे. हे घे, अरे वा, हे घे, हे घे, हान हान. अरे वा वा वा, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. हा, तू एन्जॉय मार बिलकुल. हा. खा बाळा खा. किती छान खा. अच्छा असं किती छान. जिंकड. छान आहे ना. हा. ए छान बाई खातोयस. मस्त. ए बाई इकडे ये ना. बाकी काय नाही. मीठ आहे का मीठ? नाही मीठ आहे ना असं आईस्क्रीमवर टाकायचं आणि उन्हात पकडायचं. का? काय होतं? आळ्या बाहेर येतात आळ्या. ए, अहो येतं काय ना, मागे यांच्या आईस्क्रीम मध्ये पालीची शेपटी सापडली होती माहिती अरे, आहे? काय नको बोलू रे? अरे नाही 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 भांगार माणूस आहे काकी हा. ह्याचा घाणेरडा माल संपत नाही ना, म्हणून हा बोर्ड बीट लावलाय 90% वाला. खाऊ नका ए बाई, खाऊ नको. ओ ताई याचं ऐकू नका. अरे काय बी नको बोलू ना रे. जे आहे ते सांगतोय मी. कुचोळा मारी नाही. काय बोलतोय हा? ताई. माझ्या मुलाला काही झालं तर केस होईल तुमच्यावर. नाही नाही होणार, काहीच नाही होणार. मी गॅरंटी घेतो. माझ्या घरच्या काही आहे ते जे दूध येतं ना त्याच्यापासून आम्ही आईस्क्रीम बनवता. घरचं बनवलं, फॅक्टरीचं नाहीये ते. मम्मा मला कसं तरी होतं. बघा बघा, अरे बापरे. बघा काय बोल तरी बाबा. होतंय. ते घ्या आई रे. तुम्ही. आई मला दे, मी खातो मी दे. नाही देणार, किडे आहेत त्याच्यात. माझ्या जास्त किडे आहेत, दे इकडे. अरे अरे तू तोंड आहे का काय रे? हं? अरे नको ना यार, त्रास देऊ तू. माझ्याकडे ना मंतरलेला ताईत आहे. मी आता इथं फिरवणार आहे. इथे जो आईस्क्रीम खाणार ना तो इथल्या इथे मारणार. काय बोलतोय? अरे, आई तू मारणार, खा लवकर खा. नाही, 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 लवकर खा, नाही. तू मारणार बाई. तुम्ही त्याला आईस्क्रीम द्या, तो शिव्या शाप घालतोय. अरे त्याला काय आईस्क्रीम देऊ? त्याला 90% नाही पडले ना. अहो, मी पैसे देते त्याला आईस्क्रीम द्या. माझ्या पोराला शाप देतोय तो. हे घ्या, हे घ्या, त्याला आईस्क्रीम द्या पटकन. हे परत घ्या. काय यार? दे त्यांना परत दे. आम्ही तेच जातो. दे. चल चल शत्रुघ्न, आपण निघूया. शिवाई हा काकी लव यू. आईस्क्रीम द्या. तुझ्या हातात काय आहे मग? ते त्यांच्या पैशाचं आहे. 90% वाला आईस्क्रीम द्या ना मला. अरे निघ रे, मारणा कुठेतरी जाऊन फुकट्या जात नाही इथून. हे गप्पे जयगावचा संजय मिश्रा गप. आई शपथ सांगतो तुला धंदा करायची लायकी नाही, कळलं काय? पुन्हा बाई दूध काढायला जाशील ना, तो काय तो तोंडावर लात घाल, दाढी पण येणार नाही तुला. अरे तू ऐकणार आहे? तो तोंड 20 लिटर दूध काढ. 10 लिटर, 20 लिटर, 80 लिटर. ते दूध एवढं फाटेल ना, सुविधा घेऊन शिवत बसशील, कळलं काय? आई लायकी नाही. हाताला जा. वा वा, एका आईस्क्रीम साठी एवढा राडा मी कधीच पाहिला नव्हता. आणि या पोराची विजी किशू वृत्ती आम्हाला फारच आवडली. मस्त, धमाल. येस प्रसादा. एक्स्ट्रा आईस्क्रीम असेल तर प्लीज ठेवा, असं एक या खुर्चीतनं वाक्य आलं असतं. नेहमीच्या व्यक्तीकडनं एक वाक्य आलं असतं ते. तिला आज मी मिस करतोय म्हणून तिच्या ऐवजी मी बोललो. छान होता विषय. आणि मार्क्स जरी 90% असेल तरी रिझल्ट 100% होता परफॉर्मन्सचा. मजा आली. निर्मिती ताई. मजा आली, मला पण खूप मजा आली. श्रमेश, तू इतका आज्ञाधारक मुलगा दिसतोयस. हा हा, मला तेच म्हणायचं, म्हणून मी दिसतोयस असं म्हटलं. आणि बनिता आज पेटला होता, म्हणजे नाही का? येस. म्हणजे तो काय वाटेल ते शाप देत होता, आईस्क्रीम मिळावं म्हणून फक्त. आणि मला आज असं वाटलं की मी बऱ्याचदा, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच एपिसोड बघते, पण मी ईशा, श्रमेश, बने आणि हेमंत हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघितलं. मला वाटतं हे कॉम्बिनेशन पण वारंवार बघायला आवडेल. मजा आली, खूप मजा आली. आणि आज बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.